पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील भीषण विषारी दारूकांडानंतर अन्न आणि औषध विभागाच्या आयुक्तपदाचा नुकताच पदभार स्वीकारणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंच्या एका आदेशाने राज्याच्या कानाकोपऱ्यात मृत्यूच्या व्यापाराचे धागे दणाणलेले आहेत. पुण्यातील 22 निष्पाप नागरिकांचा बळी घेणाऱ्या त्या मृत्यू तांडवाचा मुख्य सूत्रधाराचं भिवंडी कनेक्शन अखेर FDA आणि पोलिसांनी शोधून काढले. ते कनेक्शन नेमकं काय आहे, आणखी कोणत्या शहरांमध्ये कारवाई करण्यात आले आणि या प्रकरणातील अपडेट्स काय आहेत, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी वृंदा लासे आणि कॅमेरावर आहे सेजल जाधव. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी गावठी दारूचे सेवन केल्यामुळे बळी गेलेल्यांच्या संख्येत वाढ झाली. तब्बल 22 निष्पाप नागरिकांचा यात मृत्यू झालाय. विषारी दारू सेवन करणारे आणखी काही जण उपचार घेत आहेत. त्यातील काहींची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. मृत्यूचा आकडा त्यामुळे आणखी वाढण्याची शक्यता आहे. या धक्कादायक घटनेने महाराष्ट्र हादरलाय. इतकंच नाही तर राज्यात संतापाची लाट उसळलेली आहे. या दुर्घटनेत अधिक नफा कमवण्यासाठी चक्क मानवी जीवाशी खेळ खेळला जात असल्याचं आता तपासात समोर येत आहे. या घटनेनंतर अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर अवैध अन्न, औषधे आणि भेसळयुक्त उत्पादनांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि समोर आले एक भयानक सत्य. पुण्यात झालेल्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली विषारी दारू बनवण्यासाठी ज्या मुख्य केमिकलचा वापर करण्यात आला होता त्याचा पुरवठा ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतून होत होता. FDAच्या विशेष पथकाने तत्काळ भिवंडी परिसरातील मेसर्स रेस इंटरनॅशनल कंपनीच्या गोदामावर अचानक छापा टाकला. या छाप्यात मानवी जीवासाठी अत्यंत घातक असलेल्या मिथेनॉल या विषारी रसायनाचा तब्बल 5929 किलोचा प्रचंड मोठा बेकायदेशीर साठा जप्त करण्यात आला. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे या विषारी द्रव्याची कोणतीही अधिकृत खरेदी विक्रीची नोंद कंपनीच्या नोंदवहीत देखील उपलब्ध नव्हती. तपासात असेही समोर आले आहे की भिवंडीतील हा मिथेनॉलचा साठा पुण्यातील गावठी दारू तयार करणाऱ्या गुन्हेगारी साखळीला पुरवला जात होता. कर्नल सिंग वीरका, मुख्य आरोपी योगेश वानखेडे आणि उरली कांचन येथील राजू प्रजापती यांच्या माध्यमातून हा विषारी माल पुण्यात पोहोचवला जायचा. अधिक नफा मिळवण्यासाठी या रसायनाचा वापर करून हातभट्टीची दारू तयार करण्यात आली आणि ती वेगवेगळ्या अड्ड्यांवर विकण्यासाठी पाठवण्यात आली. याच दारूचे सेवन केल्यानंतर 22 निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागले. हे प्रकरण केवळ बेकायदेशीर दारू विक्रीचं नाही, तर मानवी जीवाशी खेळ करणारी एक मोठी साखळी कार्यरत असल्याचंही आता स्पष्ट झाले. या घटनेनंतर राज्य सरकार आणि प्रशासनावरही दबाव वाढला आहे. तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही आस्थापनाला यापुढे कोणतीही सवलत दिली जाणार नाही. सुरक्षित अन्न आणि सुरक्षित औषध हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे अवैध अन्न विक्री, औषधांची भेसळ, बेकायदेशीर साठेबाजी आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मुंढे यांच्या नेतृत्वात राज्यातील बृहमुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या विभागांमध्येही एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील FDA अधिकाऱ्यांनी विविध अन्न आस्थापनांवर केलेल्या तपासणीत तब्बल 7,30,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचा संशयास्पद साठा जप्त करण्यात आला आहे. प्रतिबंधित आणि आरोग्यास हानिकारक अन्नपदार्थ विक्री प्रकरणी 6 मुख्य आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आले. त्यांच्याकडून तब्बल 4,53,344 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय. याशिवाय राज्यातील इतर 7 जिल्ह्यातील 12 आयुर्वेदिक औषध विक्री आस्थापनांवर देखील कारवाई करण्यात आली. यांमध्ये 73,24,656 रुपयांचा साठा जप्त करण्यात आलाय. बनावट औषधे, भ्रामक जाहिराती आणि औषध कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर थेट न्यायालयीन कारवाई केली जाणार असल्याचंही प्रशासनाने स्पष्ट केलंय. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुण्यातील मृत्यू तांडवाने गावठी दारूच्या अवैध व्यापाराचे भीषण स्वरूप उघड केले आहे. ग्रामीण भागापासून शहरापर्यंत पसरलेल्या या जाळ्यात स्वस्त दारू मिळते, पण त्याची किंमत अखेर माणसाला प्राणांनी मोजावी लागते. भेसळयुक्त दारू, रासायनिक मिश्रण आणि बेकायदेशीर पुरवठा साखळी यामुळे सामान्य नागरिकांचे आयुष्य धोक्यात येते. अशा परिस्थितीत FDA, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने एकत्रितपणे सुरू केलेली ही कारवाई महत्त्वाची ठरते. मात्र केवळ धाडी टाकून हा प्रश्न संपणार नाही, तर साठेबाजी, पुरवठादार, वितरक आणि दारू बनवणाऱ्यांवर कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई करणं आवश्यक आहे. नागरिकांनी या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याची गरज आहे. कोणतीही संशयास्पद दारू, अन्नपदार्थ किंवा औषधांविषयी खात्री करूनच त्याचं सेवन करावं. तसंच अशा भेसळयुक्त पदार्थांची माहिती प्रशासनाला तात्काळ द्यावी, असं आवाहन करण्यात आले. संशयास्पद आस्थापनेचा पत्ता, उत्पादनाच्या नावावर तक्रारीवरच पुढील कायदेशीर कारवाई वेगाने होणार आहे. एकूणच पुणे पिंपरी चिंचवड परिसरातील ही घटना केवळ एका गुन्ह्याची नाही, तर सार्वजनिक आरोग्याशी खेळणाऱ्या संपूर्ण साखळीची आहे. भिवंडीत सापडलेला मिथेनॉलचा साठा, तुकाराम मुंढेंची धडक मोहीम
आणि राज्यभर सुरू असलेली तपासणी यामुळे या 22 बळीनंतर प्रशासनाने कडक पवित्रा घेतल्याचं दिसतंय. मात्र या प्रकरणातून घेतला जाणारा धडा एकच आहे, नफ्यासाठी मानवी जीव धोक्यात घालणाऱ्यांना थांबवणे. ही केवळ यंत्रणेची नाही तर समाजाचीही जबाबदारी आहे. या प्रकरणाबद्दल आता तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.